धार्मिक पूजाविधी महिलांचं भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांवर अत्याचार करणारा अशोक खरात याच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण आता जिथे उभा आहोत कॅनडा कॉर्नर मधील ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स हेच अशोक खरात याचं कार्यालय। तो प्रॉपर्टीमध्ये देखील काम करत होता, प्रॉपर्टी एजंट डेव्हलपर्स असं म्हणून देखील काम करत होता आणि इथेच त्याचे काळे कारनामे देखील सुरू होते। याच ठिकाणी तो महिलांना देखील बोलवायचा, त्यांच्याशी लगट करायचा, त्यांचं शोषण करायचा आणि याच ठिकाणी तो महिलांवर अत्याचार देखील करत असल्याचं पोलीस तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे। ज्या 3 वेगवेगळ्या तक्रारी गुन्हे अशोक खरात याच्या विरोधात दाखल झालेले आहे ते याच ठिकाणचे आहेत। त्याच्या कर्मचाऱ्याने जो कॅमेरा बसवलेला होता आणि याचे सगळे काळे कारनामे हे उघडकीस आले ते हेच ठिकाण आहे। रस्त्याच्या अगदी दर्शनी भागामध्ये हे ठिकाण आहे। आपण बघतोय की मुख्य कॅनडा कॉर्नरच्या रोड पासून एक कॉलनी रोड जातो आणि ह्या कॉलनी रोड मधली ही जी इमारत बघितली तर अतिशय प्रथम दर्शनी आल्या आल्या जर कुठली इमारत दिसत असेल तर ही समोरचीच इमारत आहे आणि त्या इमारतीच्या अगदी कॉर्नरलाच ओकस प्रॉपर्टी आहे। म्हणजे भर रस्त्यावर याचं हे ऑफिस आहे। दिवसा ढवळ्या तो इथेच आपले काळे कारनामे करत होता। जी काच दिसत होती ती याच्याच आतमधल्या बाजूला काच होती, एक त्याची केबिन आहे आणि बाहेरच्या बाजूला इतर नागरिक बसत होते आणि जो बाहेरचा रस्ता किंवा उजेड दिसतो तो ह्या रस्त्याचा होता। त्यामुळे एवढ्या प्रथम दर्शनी दिसणाऱ्या इमारतीमध्ये अशोक खरात याने काळे कारनामे केले आणि इथेच महिलांना तो पुढच्या पूजाविधीसाठी सिन्नरमधील मिरगावच्या त्याच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये बोलवायचा। ते मंदिर गावापासून काही अंतर पुढे असल्यामुळे तिथे फारसा स्थानिक नागरिकांचा राबता नसायचा आणि मग त्यांना कधी नाग दाखवायचा, कधी साप दाखवायचा, अशा वेगवेगळ्या बहाणा करून महिलांवर भीती घालायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण हे करत होता। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।